श्रीकृष्ण जन्मभूमी सर्वेक्षणाला अलाहाबाद हायकोर्टाने परवानगी दिली आहे। श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशिदीचं सर्वेक्षण केलं जाईल। कोर्ट कमिशनर नियुक्तीबाबत याचिकेवर आज हायकोर्टाने हा निर्णय दिलाय। सोमेश कोळगे आणखी माहिती आपल्याला देतील। सोमेश, नक्कीच आज अलाहाबाद हायकोर्टाने मथुरेच्या कृष्ण जन्मभूमीचा जो विवादग्रस्त मामला आहे विषय त्या विषयामध्ये एक आदेश दिलाय। त्या आदेशानुसार आता सर्वेक्षण केलं जाणार आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्ञानवापीच्या बाबतीतही असाच आदेश दिला गेला होता आणि कोर्ट कमिशनर नियुक्त केले गेले आणि त्यांच्या मार्फत हे सर्वेक्षण करायला सुरुवात झाली। ज्या सर्वेक्षणामध्ये काही गोष्टी समोर आल्या होत्या आणि त्याचीही नंतर फार चर्चा झाली होती। पण या सगळ्या विषयामध्ये खरं तर अलाहाबाद हायकोर्टाने हा निर्णय खूप आधीच राखून ठेवला होता, परंतु निवडणुका होत्या 3 राज्यांच्या आणि निवडणुकांवर या सगळ्याचा परिणाम होऊ शकतो, म्हणून कोर्टाने हा निर्णय निवडणुका झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर दिलाय। अन्यथा कोर्टाने निकाल राखून ठेवून जवळपास महिना उलटून गेला आणि त्यानंतर मग आता निर्णय येतोय। खूप महत्त्वाचा निर्णय आणि याचा परिणाम हा या सगळ्यावरती दूरगामी होऊ शकतो एकूण प्रकरणाच्या दृष्टीने। हा मूळ वाद नेमका काय आहे या संदर्भात काही अपडेट देऊ शकाल? मथुरेमध्ये ज्या प्रकारे आपल्याकडे म्हणजे भारतात राम जन्मभूमीचा वाद होता किंवा ज्ञानवापी मशीद आणि मंदिराचा वाद आहे, तसाच कृष्ण जन्मभूमीचा सुद्धा वाद आहे। त्या वादामध्ये असं म्हटलं जातं की एक जी जागा ज्या ठिकाणी सध्या ईदगाह आहे त्या परिसरात ईदगाह मस्जिद परिसराची जागा ही मूळ मंदिराच्या मालकीची आहे, परंतु ती जागा मंदिराच्या मालकीची न ठेवता ती ताब्यात घेतली गेली आणि त्यावरती मंदिराचा हक्क पुन्हा प्रस्थापित झाला पाहिजे अशी एकूण मागणी आहे। मुळामध्ये पंडित नेहरू पंतप्रधान असताना त्यांनी एक सकारात्मक प्रयत्न या सगळ्या प्रकरणात केला होता, तो म्हणजे एका विश्वस्त मंडळ स्थापन करून त्या मंडळामार्फत त्यांनी हिंदूंच्या वतीने आणि दुसऱ्या पक्षाच्या वतीने दोघांमध्ये एक समन्वय झालेला आहे आणि समजदारीच्या भावनेने सेटलमेंट झालेली आहे असं एक लिगली करून घेतलं, पण त्याला एक लिगल व्हॅलिडेशन नव्हतं, म्हणून हा प्रश्न पुन्हा उपस्थित होतोय आणि त्याच अनुषंगाने ही याचिका दाखल करण्यात आली आणि ज्यावर आज हायकोर्टाने आपला निकाल दिलेला आहे। कमिशनरची नियुक्ती केली जाईल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल सोमेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।